हॅलो. तर मित्रांनो, तुम्हाला एक महत्त्वाची सूचना द्यायची आहे, यासाठी मी आलो इथं. तर सी-ई-टी 2026 सर्व प्रकारचे सी-ई-टीचे फॉर्म भरणं सुरू झाले आहेत बघा. आणि या फॉर्म भरण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी आणि नियम लागू झाले आहेत. त्याबद्दल तुम्हाला माहिती असायला हवी. जसं की बघा, आता सी-ई-टीमध्ये 12वी सायन्सच्या मुलांसाठी जी सी-ई-टी असते, जसं की एम-एस-टी सी-ई-टी, पी-सी-एम आणि पी-सी-बी, ते फॉर्म चालू झाले आहेत. आणि अदर सीईटी सुद्धा बी-एड सीईटी, एल-एल-बी सीईटी, एल-एल-बी 3 इयर, 5 इयर, एम-बी-ए सीईटी, एम-सी-ए सीईटी असे सर्व प्रकारचे सीईटी फॉर्मची सुरुवात झालेली आहे. तर तुम्हाला कोणतं जरी सीईटी फॉर्म भरायचा असेल, तर तुम्हाला पहिली गोष्ट तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असायला हवा आहे. ते कंपल्सरी आहे बघा. विदाऊट मोबाईल नंबर तुम्ही आधारला जर मोबाईल नंबर लिंक नसेल, तर तुम्ही सीईटी फॉर्मला अप्लाय करू शकणार नाहीत. त्यानंतर बघा, तुमचं डिजी लॉकरवरती अकाउंट हवं आहे. आणि डिजी लॉकरवरती अकाउंट कधी तयार होतो? जेव्हा तुमचा आधारशी मोबाईल नंबर लिंक असते. त्याच्यानंतर तुम्हाला एबीसी आयडी सुद्धा कंपल्सरी केलेली आहे बघा. आणि एबीसी आयडी सुद्धा जर का आधारला मोबाईल नंबर लिंक असेल तरच बनते बघा. तर ह्या गोष्टी समजून घ्या आणि त्या हिशोबानं आधारला मोबाईल नंबर लिंक का नाही आणि चालू नंबर लिंक पाहिजे. बंद असलेला नंबर लिंक असून काय फायदा नाहीये बघा. आणि त्याच्यानंतर जे कॅटेगरी मधले मुलं आहेत त्यांनी कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर हे 2 डॉक्युमेंट रेडी करा. बाकी नंतर व्हॅलिडिटी वगैरे नंतर जरी काढली तरी चालते. आणि जे ओपन कास्टचे मुलं आहेत त्यांनी डोमासाईल सर्टिफिकेट काढून घ्या, जेणेकरून त्यांना समोरून अडचण जाणार नाही. हे कंपल्सरी नाहीये, बट असलेलं बरं राहते. थँक्यू सो मच.